सर्दी आणि खोकला झाल्यानंतर जेव्हा कफ सुद्धा होतो तेव्हा तो खरंच खूप त्रासदायक असतो। सर्दी वगैरे झाल्यानंतर आपण काही घरगुती उपाय करतो आणि ते तेवढे प्रभावी पण असतात, पण जेव्हा घरगुती उपायांनी सुद्धा छातीमधला कफ वगैरे कमी नाही येत त्यावेळी मग आपण डॉक्टरांकडे जातो। कफ होतो छातीमध्ये, तो साचल्यामुळे खोकल्याचं प्रमाण वाढतं, छातीमध्ये गरगर होते, कंजस्टन झाल्यामुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो। अशा वेळी डॉक्टर आपल्याला नेब्युलायझेशन घेण्याचा सल्ला देतात। हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तर छातीमध्ये कफ आणि इन्फेक्शन होण्याचं प्रमाण हे थोडं जास्तच असतं। हिवाळ्यामध्ये दम्याच्या पेशंटना कफचं प्रमाण हे वाढतं, जास्त त्रास होतो, छाती कंजस्टंट होते, त्यामुळे नेबचा सल्ला हा दिला जातो। तर लहान मुलांमध्ये सुद्धा खोकल्याचं प्रमाण जेव्हा मेडिसिन्स आणि सिरप देऊन सुद्धा कमी येत नाही, मग त्यावेळी नेब्युलायझेशन डॉक्टर सजेस्ट करतात। नेब्युलायझेशन म्हणजे काय, तर नेब्युलायझेशनची एक मशीन असते ज्याने आपण नेब घेतो, त्याद्वारे मेडिसिन हे डायरेक्टली आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतं आणि तिथील इन्फेक्शन कमी होतं, कफ असतो आणि चिकटपणा हा सैल होण्यासाठी मदत होते। तर नेब्युलायझेशन बद्दलची माहिती, काही शंका असतात की लहान मुलांना नेब्युलायझेशन द्यायचं का, बरं त्याची सवय होईल का, नेबसाठी जे रेस्प्यूल्स असतात ते कोणकोणते मेडिसिन डॉक्टर प्रिस्क्राइब करतात आणि आपल्या मनात ज्या काही नेब्युलायझेशन बद्दल शंका आहेत त्या सर्वांचं निरसन करण्याचा मी आज ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाज फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर डॉक्टर जेव्हा आपल्याला नेब्युलायझेशनचा सल्ला देतात तेव्हा तशीच त्या कफची सिव्हिअरिटी आणि कंडिशन ते बघूनच मग देतात। नेब्युलायझेशन हे कधीही आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्यायचं आहे, त्यात कोणतं मेडिसिन द्यायचं, कोणतं रेस्प्यूल्स टाकायचं हे डॉक्टरच आपल्याला सजेस्ट करतात। मग बरेचसे नेब्युलायझेशन्स येतात, जसं की अस्थॅलिन रेस्प्यूल्स आहेत, डिओलिन रेस्प्यूल आहे, डिओलिन LD आहे, बुडेकॉर्ट आहे, बुडेसाल आहे, लिओलिन आहे, नेब्झमॅट G आहे, काही अँटीबायोटिक सुद्धा आहे जसं की तोब्रामायसिन। आज मी ह्यातल्याच एका रेस्प्यूल्स विषयीची माहिती देणार आहे। रेस्प्यूलचे नाव आहे अस्थॅलिन रेस्प्यूल्स, ज्याचं की इन्ग्रेडियंट आहे साल्ब्युटामॉल। अस्थॅलिन रेस्प्यूल ही आपल्या श्वसन नलिकेतील जे स्नायू असतात त्यांना, म्हणजे मसल्स असतात त्यांना रिलॅक्स करतं, त्यामुळे श्वसन नलिका विस्तृत होते आणि श्वास घेण्यासाठी आपल्याला सुलभ होतं, म्हणून अस्थॅलिनला ब्रॉन्कोडायलेटर असं सुद्धा म्हटलं जातं। विशेषतः अस्थॅलिन रेस्प्यूल्स ही दमा आणि COPD म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हा जो डिसीज आहे ह्याच्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होतो, श्वसन नलिका ही संकुचित होते, छाती अशी कंजस्टंट झाल्यासारखी वाटते। बरं हे कशामुळे होतं, तर प्रदूषणामुळे, धूम्रपानामुळे आणि खूप फुफ्फुसांवरती ताण आल्यामुळे हे होऊ शकतं। तर अशामध्ये सुद्धा अस्थॅलिन रेस्प्यूल्स ही खूप आराम देते, श्वास घ्यायला त्रास होत नाही, श्वास घेणं हे इझी जातं आणि क्विक रिलीफ मिळतो, म्हणजे पटकन अस्थॅलिन रेस्प्यूल्स ही पटकन काम करते, म्हणून त्याला रिलीव्हर असं सुद्धा म्हटलं जातं। त्याच प्रकारे छाती भरणे, मग पुन्हा छातीमधून घरघर आवाज येणे, कफ जास्त होतो, छाती टाईट होते, कडक होते, श्वास घ्यायला खूप त्रास होतो, तर अशा वेळी सुद्धा अस्थॅलिन रेस्प्यूल्स ही प्रिस्क्राइब केली जाऊ शकते। अस्थॅलिन रेस्प्यूल्स दम्याच्या पेशंटमध्ये विशेषतः वापरली जात असल्यामुळे जेव्हा एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण करतो, जसं की एखादा खेळ खेळून आल्यानंतर किंवा जिना चढून उतरून झाल्यानंतर पण जेव्हा श्वास दम लागतो, तर अशा वेळी सुद्धा अस्थॅलिन रेस्प्यूल्स ही वापरली जाऊ शकते। आता बघूया की साईड इफेक्ट्स काय काय आहेत। डोकेदुखी, धडधडणे, हृदयाचे ठोके वाढणे, स्नायूंमध्ये पेटके येणे, रेस्पायरेटरी ट्रॅक इन्फ्लमेशन, रेस्पायरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आणि खोकला हे साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात। सेफ्टी टिप्स, प्रेग्नन्सीमध्ये, ब्रेस्ट फीडिंगमध्ये, किडनी आणि लिव्हरच्या पेशंट्सनी डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केल्यानंतर अस्थॅलिन रेस्प्यूल्स ह्या सेफ आहेत। रेस्प्यूल्समुळे कोणत्याही प्रकारची तंद्री किंवा झोप लागणे असं होत नाही, त्यामुळे ड्रायव्हिंग आणि हेवी मशिनरीमध्ये सुद्धा अस्थॅलिन रेस्प्यूल्स ह्या सुरक्षित आहे। जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास असेल, हार्टशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, रक्तामध्ये पोटॅशियमची लेवल कमी असेल, ओव्हर ॲक्टिव्ह थायरॉइड ग्लँड्सचा काही प्रॉब्लेम असेल, तर तशी पूर्वकल्पना तुमच्या डॉक्टरांना द्या। आता बघूया की हे रेस्प्यूल्स कसं वापरायचं। रेस्प्यूल्सवरती एक जी कॅप असते ती पूर्णपणे ओपन करायची, ती काढून टाकायची, आतलं जे लिक्विड आहे ते नेब मशीनच्या कंटेनर येतं त्याच्यामध्ये पूर्णपणे टाकायचं आणि त्यानंतर तुम्ही ती वाफ घेऊ शकता। एका वेळी पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं, ते रियूज करायचं नाही।
ही वाफ तुम्ही 5 ते 10 मिनिटं घेऊ शकता। शक्यतो करून वाफ घेताना फॅन बंद करा, तसा त्याचा घाम येऊ दे। पूर्णपणे वाफ फुफ्फुसांमध्ये गेली की इन्फेक्शन सुद्धा कमी येईल, श्वास घ्यायला सुद्धा त्रास होणार नाही आणि कफ सुद्धा सैल होईल, चिकटपणा सैल होईल आणि छान असे परिणाम ह्याचे तुम्हाला दिसून येतील। डोस कसा आहे अस्थॅलिनचा? अस्थॅलिन रेस्प्यूल्स 2.5 ची दिवसातून 3 वेळा तुम्ही घेऊ शकता। 12 वर्षाच्या वरील मुलांसाठी त्यांचं वय, वजन आणि किती कफ आहे हे सर्व बघून डॉक्टर ठरवतील आणि त्याप्रमाणे त्यांचा डोस आणि ड्युरेशन हे ठरवलं जाईल। आणि पुन्हा एकदा सांगते की अस्थॅलिन रेस्प्यूल्स किंवा नेबचे जी काही मेडिसिन्स आहेत ते आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायचे आहे। अस्थॅलिन विषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नेब्युलायझेशन पार्ट 2 मध्ये मी आणखीन एक रेस्प्यूल्स पुन्हा लहान मुलांना आपण नेब्युलायझेशन देणं हे सेफ आहे का ह्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे नेब्युलायझेशन पार्ट 2 नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।